तो चलिए शुरू करते हैं। क्लीन सिटी, डेव्हलपमेंट वाईज सिटी आहे, क्लीनलीनेस वाईज वाईट अजिबात सिटी नाही वाटत. मित्रांनो सिटी खूप क्लीन आहे, नॉट लाईक औरंगाबाद पुणे, जस्ट लाईक नाशिक, नॉट इवन क्लोज. मित्रांनो 4 वाजत आलेले आणि हा दिवसातला आपला पहिला स्पॉट होतोय आता कडालुंडी वल्लीकुन्नू. अरे कहना क्या चाहते हो? कडालुंडी वल्लीकुन्नू बर्ड सँच्युरी मध्ये आलोय आपण. तर बघूया कसे कसे बर्ड्स आहेत इथं, वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स असतील. तिकीट काढलेलं आहे आम्ही, 800 रुपये तिकीट आहे आणि 60 रुपये एंट्री फी आहे. बोटिंग 400 रुपये आता आल्यावर भरायचे ते, असे बोलले. पहिला करून घ्या मग करू. बर्ड्स कुठे आहे ना? वाव, आतमध्ये भावना. आता ती बोट चालली, ते तुम्हाला दिसते का? ती बोट चालली आतमध्ये. कुठे गेली? तिथं त्याच्या आतमध्ये जायचं, मग तिथं आपल्याला हे दिसणार आहे आपल्याला बर्ड्स. विशाल भाऊ बोलले होते जसे व्हाईट मोर, तिथं भेटू शकता आपल्याला एखादा. मस्त जोक मारा रे, या हंस रे हलकट हंस. तुम्ही दोघं एका साईडला बसाल, त्याचा बॅलन्स करायला. हळू रे, माणसासारखं घ्या ना. नाही दे ना, बाकीच्यांना बी दे ना. नाही थोडं सायलेंट असतं नाही का? ब्लॉग मध्ये टाक रे, पप्पाला दाखवून दे ब्लॉग. फादर्स लव्ह इज इनविजिबल, पण वडिलांच्या प्रेमापुढे सगळ्या गोष्टी फिक्क्या असतात. ते कधी असं गाजावाजा करून काही बोलत नाही. पण मग तू कधी वापस दाखवणार आहे त्यांना प्रेम? कंट्रोल कंट्रोल. काय मस्त व्ह्यू आहे यार. 2 तास का? किती तास रे? 1 तासासाठी ना? वरती रे 1 तास म्हणल्यावर अशा व्ह्यू मध्ये बसायला 1 तास बोट मध्ये मस्त. अरे बसायचं, बोर झालंय. अबे साले, आमच्या नदीच्या गाडीचा असेल झाड आहे तर क्रॉस कर. थोडा व्ह्यू पण एन्जॉय करणार. फोटो फोटो फोटो. हा, अजून नाही रे, अजून बॅकग्राऊंड येत नाही. तो थोडा कुस्त पाण्यात. अरे बघ, उभा नको राहू. बसून घ्या म्हणे, बसून. खाली बसाय, खाली. अरे बसून घ्या. आता पडलं असतं, फापललं होतं आता. आवाज आली ना, तो फील तुम्ही घेऊ नाही शकत. इतका भारी फील आला इथं आता. एकदम असं म्हणजे एकदम झाडांमधनं एकदम मोकळी आवड आहे. आजाद झालोय असं वाटलं डायरेक्ट.
खूपच मस्त व्ह्यू आहे. 800 रुपयात खूपच वरती. म्हणजे जर जास्त लोक जरी असते तरी 800 रुपये होते ना. पुरं बोटचे 800. अरे बोलत होते 2 बोलून घेऊन 800 करू, पण म्हणलं आपण पुरी बोट आपलीच घेऊ ना 800 मध्ये. काय ते वायबर 200 तो 300. त्यांचे फोटो पण काढले असते. हा ना. काय भारी वाटतं रे, मला वाटतं इथं राहावं बाई पुरीला. संध्याची जागा घेतो मी काय मारू मग सबच गावा. मी तर आता हलता येत नाही तो. मी तर थांबलो करेक्ट. मी तर थांबलो आणि मला द्यायचे होते शिवाय, पण मी काय दिल्याने ब्लॉक चालू आहे असं थांबायचं. आता मी तुला नंतर दाखवतो. आणि पाण्यामध्ये पाण्यापासून दूर राहायचं असतं. हात लावून हे करू नका, कारण की पाण्यामध्ये काय असू शकतं ते तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे थोडं सेफ्टी पहा. आणि तुम्ही कसं रे सगळे आपल्या आईबापांना एक एकाचे म्हणून अशी चुकीचे कामं करू नका. संजय डब तू बी डबल आहे ना. तू बी गेला बी तर घरच्यांना काही फरक नाही पडतो. अरे पोरगा एकटाच आहे ना. पण काय झालं हे करतो काय फॅसिलिटी करतो काय. लागली म्हणे ते फिरून कसं वाटतंय रे? अरे कसं वाटलं फील कसा होता? काय लॉग कसं वाटलं. अरे मी एकदम मस्त एकदम भारी वाटलं. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 5 वाजले. मिनी उटी हुकलं तुमच्यामुळे. मिनी उटी म्हणजे मिनी उटी. मग जायचं नाही आता. काय तिथं उटी एक चांगलं आहे. उद्या जाऊ ना. उद्या सकाळी करून मग काय नाही तिकडं स्टे ना. मिनी उटीला काय नाही. ओ सरक उधर. मिनिटीला काय भाई नाही. यांनी टाइमपास केला मॅक्सला, नाही तर काय गेलो असतो. मॅक्स मध्ये टाइमपास पुढे टाइमपास. मग टाइमपास टाइमपास कधी म्हणते किती पास घेतले आम्ही. काय पास घेतले. मनाला घाण दिसत तरी सगळे हा बोलले टाइमपास नाही. चला मग निघूया फास्ट मध्ये. थ्रिसूरला चाललोय आपण. जायचं आपल्याला मिनी उटीला होतं, पण टाइमच्या प्रॉब्लेममुळे आता आपण चाललोय थ्रिसूरला. आजचा स्टे आपला तिथंच आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आम्ही खूप टाइम झालो काय खाल्लं नाहीये. फक्त सकाळी जेवण केलं होतं. आम्हाला पराठा खायचा होता, मसाला पराठा. तिथे मी लावली काय तो इथं काही भेटत नाही. मग आम्ही आता इथं एक हॉटेल पाहिली. ही हॉटेल येते काही. हॉटेलचं नाव काय रे भाऊ द्या. बैगन. डोसा खायसाठी थांबवलं होतं ना आपण. चुकून एकदा पाऊ बोललो डायरेक्ट उठलो. ज्ञानाला राहावलंच नाही ते. संजय आणि पब मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही. आता जेवढे पण तुम्हाला बाईकवाले दिसतील रस्त्याने, सगळ्यांच्या डोक्यावर हेल्मेट असतं. तर मला वाटतं डेंजर फाईलचा विषय आहे. तिकडनं येतोय तो बाईकवाला, त्याच्या हेल्मेट आहे, यांच्याकडे हेल्मेट आहे. आता आपण शोभा मॉलला आलेलो आहे. आता इथं आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. आता आपण जाऊ मूवीला. मूवी आता 10 मिनिटातच सुरू होणार आहे, पण आपण थोडं लेट आहोत मूवीसाठी. पार्किंग 2 गाड्यांची पार्किंग घेतलेली आहे आपण 30 रुपये. मूवीचं तिकीट बुक केलेलं आहे आम्ही, पण आम्हाला माहित नाही गेट कुठे वरती जायचा, म्हणून कोण इथून कोण तिथून बोलतोय. तुम्हाला इतकी फास्ट इन्फॉर्मेशन मी देऊ शकतो. अजून 2 जण गाडीमध्येच येते दोघं. ते थोडं प्रॉब्लेम आहे त्यांचं, तुम्ही समजू शकता. आणि इंडियामध्ये हे आता अलाउड केलेलं आहे, म्हणून ते दोघं मागे आहेत. समझ रहे हो ना? पण कडे घे भावानं गाड्या बी पहा. किती दिवस इलेक्ट्रिक आताच पाहून डस्टर. भावानं तुम्हाला टॉप क्लास गाडी पाहिजे का? एकदम कडक पाहिजे. पुढे तुम्हाला मी दाखवते तुम्हाला गाडी दाखवते. हे पाय पाहिजे का? कडक आहे. ठीक आहे. आता लिफ्टमध्ये गाईस मी किती भारी दिसतोय. ग्लोपा अजून अजून बाकी काय आपण आता मॉल मॉल आयनॉक्स. आप लोग स्टाफ मतलब कस्टमर हो क्या? कस्टमर इधर से नहीं सर, और नीचे से सर. ऊपर जाने के लिए कहाँ से जाए? नीचे से सर, उधर से नीचे ये सब स्टाफ के लिए सर. सॉरी. मला माहिती होतं. सर्व्हिसवाल्यांच्या लिफ्टमध्ये आपण. वरती जायला पुढून रस्ता वाटतं. परत मॅक्स दिसला आपल्याला. आम्ही चाललोय खाली आता याने, कारण की आम्हाला मूवीचा एक सीन पण मिस नाही करायचा आहे. ते गेले टॉयलेटला, त्यांना मिस करायचे वाटतं मूवी. प्रवास माझा तर यांचा फेवरेट आहे. भावानं इंडियाची जर्सी, पण माहिती मागे नंबर 18 असेल, कारण की 7 कोण घेत नाही. 7 नंबरला काही बोलायचं नाही. जाऊ दे, ते सारखेच आहे, ते येतील.
हाफ सीन झाल्यावर इंटरव्हल झाल्यावर आम्ही सेकंड फ्लोअरवर झालो परत सेकंड फ्लोअरवर चाललो पहा आम्ही किती हुशार आहेत कळतंय तुम्हाला अरे बजेट कमी आहे आपला पैसे वाचल्यावर नंतर आपलेच येते कोणाला सांगू नका नाही नाही आपण सगळे मिळून जॉकीचे अंडरमॅन घेऊ हा नाही नाही आपलं ते हां फोनमध्ये येतं पण व्हिडिओ फास्ट ते पिझ्झा हब परत मॉल हे पहा काही हे वर आले हे विशाल डोर मारे मित्रांनो कलकी बघण्यासाठी आलोय आपण इथं शोभा सिटी मॉलला. तुम्ही समजू शकता आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू झाला होता तिथं आम्ही इथं पाहिलं आलोय कारण की आमचा संजय भाऊ बोलला होता तिकडे काही बरोबर नाही दिसणार स्क्रीन छोटी आहे इकडची स्क्रीन थोडी मोठी आहे म्हणून आम्ही इकडे आलो मूवी पाहिला Fight Kuda Vodafone, the undefeated